नमस्कार मित्रांनो, साई प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपण पाहत आहोत श्रीमद दासबोध। पण त्याआधी मित्रांनो, आपण पाहूया श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोधमध्ये काय निरूपण केलेले आहे। तर मित्रांनो, माघ शुद्ध नवमीला रायगड जिल्ह्यातील तत्कालीन निबिड अरण्यात शिवथरगड येथे दासबोध ग्रंथाची निर्मिती श्री समर्थ रामदास स्वामी यांनी केली। 17व्या शतकात रचलेला दासबोध आजच्या काळातही तेवढाच परिपूर्ण वाटतो। या ग्रंथामध्ये समर्थांनी दैनंदिन आयुष्याशी संबंधित अनेक पैलूंना स्पर्श करत त्याचे विवरण केले आहे। संसार कसा करावा, संसार कसा असावा याचे नेमके ज्ञान समर्थ रामदास स्वामी यांनी दिले। मूर्खांची लक्षणे, नवविद्या भक्ती म्हणजे काय, खरे ज्ञान कोणते, वैराग्य म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, या नानाविध गोष्टींचा उहापोह दासबोधात करण्यात आलेला आहे। दैनंदिन जीवनाशी संबंधित असणाऱ्या शेकडो विषयाचे विवेचन रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथात केले आहे। दासबोध हा ग्रंथ एकूण 20 दशकांमध्ये विभागलेला आहे। प्रत्येक दशकात 10 समास आहेत। यातून रामदास स्वामींनी संसारिकांना, साधकांना, निस्पृहांना, विरक्तांना, सर्वसामान्यांना, बालकांना, प्रौढांना, सर्व जाती पंथ धर्माच्या स्त्री पुरुषांना आणि मानवी मनाला उपदेश केलेला आहे। आपल्या आयुष्याला योग्य वळण लागावे आणि रामरायाच्या कृपेने मार्गक्रमण करावे यासाठी अनेक भाविक दासबोधाचे पारायण करतात। तर मित्रांनो, आपणही आपल्या आयुष्याला योग्य वळण लागावे आणि रामरायाच्या कृपेने मार्गक्रमण करावे यासाठी आपणही या ग्रंथराज दासबोधाचे श्रवण करूया। तर पुढील दशक आहे दासबोध दशक दुसरा, समास 9वा, विरक्त लक्षण। श्री समर्थ म्हणतात की आता विरक्त पुरुषाची लक्षणे सांगतो ती ऐका। विरक्त पुरुषाच्या अंगी कोणते गुण हवेत ते प्रथम सांगतो, कारण वैराग्यामुळे योग्याचे अंगी सामर्थ्य बांधते व योग सिद्धीस जातो। विरक्तीमुळेच उत्तम कीर्ती मिळते, मनुष्य जन्माचे सार्थक होते व वैराग्य संपन्न मनुष्यास थोरवी प्राप्त होते। या गुणामुळे स्वस्वरूप साक्षात्कार होतो, त्यामुळे आनंद उचंबळून येतो आणि विवेकासहित वैराग्यही दुपटीने वाढू लागते। त्या गुणांनीच सुख उचंबळून येते, सद्विद्येची प्राप्ती होते आणि मोक्षासहित सर्व भाग्य व ऐश्वर्य यांनी जीवन संपन्न बनते। सर्व मनोरथ पूर्ण होतात, सर्व कामनांची पूर्तता होते आणि मधुर बोलण्याकरिता जणू सरस्वतीच जिभेवर येऊन राहते। आता जी लक्षणे सांगतो ती ऐकून हृदयात अत्यंत दृढपणे धारण करा, म्हणजे मग तो मनुष्य या जगात प्रसिद्धी मिळवतो। विरक्त माणसाने विवेकाने वागावे, त्याने जगात अध्यात्माचा प्रचार करावा व इंद्रियांवर ताबा ठेवण्यासंबंधी धैर्य धारण करावे। विरक्त पुरुषाने साधनाचा कधीही त्याग करू नये, त्याने लोकांमध्ये भगवत भजनाची आवड उत्पन्न करावी आणि विशेष करून आपल्या वाणीने आणि आचरणाने जगात ब्रह्मज्ञान लोकांना स्पष्ट करून सांगावे। विरक्ताने लोकात भक्तिमार्गाचा प्रचार करावा, त्याने आपल्या वागण्याने शांती कशी असते हे लोकांना दाखवून द्यावे आणि आपले वैराग्य प्रयत्नपूर्वक जतन करावे। विरक्ताने सत्क्रियेचा आदर करून समाजात तिची प्रतिष्ठापना करावी, त्याने विरक्तीचा अनासक्तीचा प्रचार करावा आणि स्वतःही प्रयत्नपूर्वक निस्संगता दृढपणे हृदयी धारण करावी। विरक्ताने धर्मस्थापना करावी, स्वतः नेहमी नीतीस धरून वागावे आणि अत्यंत आदराने क्षमाशील वृत्ती जतन करावी। विरक्ताने परमार्थाचे पुनरुज्जीवन करावे, त्याने नित्य विवेक करावा व नेहमी सत्वगुणाचे रक्षण करून त्याच्या साह्याने सन्मार्गाचे आचरण करावे। विरक्ताने भाविकांना आधार द्यावा, भगवत भक्ताची अंतःकरणे निववावी आणि जे भोळे भाबळे लोक भगवंतास शरण आले असतील त्यांची कधीही उपेक्षा करू नये। विरक्ताने नेहमी सावध असावे, दुसऱ्याचे अंतरंग जाणून घ्यावे आणि परमार्थ वाढेल असा प्रयत्न करावा। विरक्ताने नेहमी शास्त्राश्रास, योगाभ्यास, ध्यानाभ्यास इत्यादी अभ्यास करावा, त्याने नेहमी प्रयत्नशील असावे आणि परमार्थ मार्गासंबंधी लोकांची उदासीनता आपल्या उत्तम वक्तृत्वाच्या बळावर दूर करून परत अज्ञ लोकांना परमार्थाकडे वळवावे। विरक्ताने शुद्ध आत्मज्ञानाचा उपदेश करावा, त्याने वैराग्याची स्तुती करावी
व लोकांच्या शंकांचे निरसन करून त्यांना निस्संदेह असे समाधान मिळवून द्यावे। विरक्ताने अत्यंत उत्साहाने निरनिराळे पर्वकाळ व महोत्सव साजरे करावे। त्या निमित्ताने मोठ्या आदराने थाटाने भक्तांचे समुदाय एकत्रित करावेत आणि प्रयत्नपूर्वक अत्यंत वैभवाने थाटामाटात त्या महोत्सवात भजन कीर्तन प्रवचनादी उपासना मार्गाचे अवलंबन करावे। त्याने हरिकीर्तने करावी, प्रवचने निरूपणे यांची एकच गर्दी करून सोडावी आणि भक्ती मार्गाचा आवेशाने प्रचार करावा की त्या योगे निंदक दुर्जन यांना लाज वाटावी। अनेकांवर परोपकार करावा, उत्तम आचाराचा जीर्णोद्धार करावा आणि प्रयत्नपूर्वक पुण्य मार्गाचा प्रचार प्रसार करावा। स्नान संध्या जप ध्यान तीर्थयात्रा भगवत भजन तसेच नित्यनेम व पवित्रपणा यांचा त्याने स्वतः अवलंब करून लोकांनाही त्यासाठी प्रवृत्त करावे व हे सर्व करीत असता अंतःकरणही अत्यंत शुद्ध असावे। विरक्ताने दृढ निश्चयाने वागावे, सर्व लोकांना सुख देण्याचा प्रयत्न करावा आणि असे वागावे की केवळ संगतीनेही जगातील लोकांचा उद्धार होईल। विरक्ताने धीरगंभीर व अत्यंत उदार असावे, तसेच त्याने अध्यात्म निरूपण करण्यातही नेहमी तत्पर असावे। विरक्ताने नेहमी सावध असावे आणि नेहमी सन्मार्गानेच चालावे। लोकांसाठी शरीर झिजवून त्याने उत्तम कीर्तिरूपाने अमर व्हावे। विरक्ताने स्वतःसारख्या विरक्त पुरुषांचा शोध घ्यावा। समाजातील साधू पुरुषांना ओळखून संत योगी सज्जन इत्यादींचे बरोबर त्याने मित्रत्वाचे संबंध जोडावे, त्या सर्वांना आपलेसे करावे। विरक्ताने स्वतः नाना पुरस्चरणे करावीत, निरनिराळ्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घ्यावे, तीर्थयात्रा कराव्यात आणि उपासनेस योग्य अशी परमरमणीय नाना स्थाने त्याने निर्माण करावी। विरक्ताने लोकसंग्रह करावा, पण स्वतः कोठेही आसक्त होऊ नये, कशाविषयी भलती आशा कधीही बाळगू नये। विरक्ताने आपले स्वरूपाचे अनुसंधान कधी सुटू देऊ नये, आचारभ्रष्ट कधी होऊ नये आणि पराधीनपणे कुणाचे अंकितही होऊ नये। विरक्तास वेळ प्रसंगाचे भान नेहमी असावे व त्यास योग्य असे त्याने वागावे, यासाठी तो सर्व दृष्टीने चतुर असणे जरूर आहे। विरक्ताने एकांगी कधी असू नये, त्याने प्रत्येक विषयाचा सर्व बाजूने अभ्यास करावा आणि जाणण्यायोग्य जे जे असेल ते त्याने सर्व जाणून घ्यावे। त्याने भगवंताची सगुण चरित्रे जाणून घ्यावीत, वेदांताचे निरूपणही त्यास साध्य असावे। सगुण भजन व ब्रह्मज्ञान तसेच पिंडज्ञान तत्त्वज्ञान इत्यादी उपासनेतील निर्गुण सगुण भेद वगैरे संबंधी सर्व त्यास ज्ञात असावे। परमात्मा प्राप्तीचा कर्म मार्ग, उपासना मार्ग, ज्ञान मार्ग, सिद्धांत मार्ग, प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग या सर्वांचे सखोल ज्ञान विरक्तास असावे। भगवत भक्ताची प्रेममय स्थिती किंवा ज्ञानी लोकांची उदास स्थिती, योग्यांची योगस्थिती व ध्यानी लोकांची ध्यानस्थिती तसेच जीवनमुक्ताची विदेहावस्था व सहजावस्था यांच्या अचूक व स्वानुभवजन्य ज्ञान विरक्त पुरुषास असावे। याशिवाय नाना प्रकारचे नाद, नाना प्रकारचे प्रकाश व त्यांचे दर्शन, विविध प्रकारच्या मुद्रा, योगासने, विविध मंत्र आणि विविध प्रकारची यंत्रे तसेच अनेक प्रकारची विधी विधाने व परमार्थ मार्गातील विविध प्रचलित मते या सर्वांचे ज्ञानही विरक्त पुरुषाने करून घेऊन नंतर वाटल्यास सोडून द्यावे। विरक्त पुरुषाची सर्वांशी मैत्री असावी, तो जगन्मित्र असला तरी त्याने पूर्ण स्वतंत्र असावे। विचित्र वाटतील असे अनेक गुणही त्याच्या ठिकाणी असावेत। थोडक्यात तो अनेक गुणांनी संपन्न असावा। विरक्ताने नेहमी वैराग्य संपन्न असणे जरूर आहे। तो हरिभक्त असावा, तसेच जीवनमुक्त असून निस्संग असावा। विरक्ताने अनेक शास्त्रांचा सखोल अभ्यास करावा। परमार्थास प्रतिकूल मतांचे त्याने खंडन करावे आणि मुमुक्षूंना शुद्ध परमार्थ मार्ग कळावा म्हणून मार्गदर्शनही त्याने करावे। विरक्ताने शुद्ध परमार्थ मार्गासंबंधी अचूक मार्गदर्शन करावे। लोकांच्या मनातील शंका संशय यांचे निरसन त्याने करावे व सर्व विश्वातील लोकांवर प्रेम करावे। विरक्ताने आपल्या निंदकांनाही वंदन करावे। जे साधक असतील त्यांना आत्मज्ञानाचा उपदेश करावा व जे बद्ध असतील त्यांना अध्यात्म निरूपणाच्या योगे चेतवावे, स्वहिताचा विचार करण्यासाठी जागृत करावे। विरक्त पुरुषाने उत्तम गुण घ्यावेत, अवगुणांचा त्याग करावा व आपल्या विकासाच्या आड येणाऱ्या सर्व अपायांचा विवेकाच्या बळावर नाश करावा। अशी ही विरक्त पुरुषाची उत्तम लक्षणे येथे सांगितली आहेत। विरक्त पुरुषाने ती एकाग्र मनाने श्रवण करावीत, त्यांचा अवेर करू नये। स्वाभाविकरित्या मला जी पटली ती मी येथे सहजपणे सांगितली आहेत।
त्यातील पटतील तितकी श्रोत्यांनी घ्यावी. मी फार बोललो म्हणून त्यांनी खिन्न होऊ नये. परंतु ही उत्तम लक्षणे न घेता बाष्कळपणे जो अवलक्षणे घेतो त्याच्या ठिकाणी पडत मूर्खता मात्र येते. त्या पडत मूर्खाची लक्षणे पुढील समासात वर्णन केली आहेत, तरी श्रोत्यांनी ती सावध होऊन ऐकावी. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विरक्त लक्षण नाम समास 9वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम.